पहली गेंद आड़ा बल्ला घुमाया, मोरबे क्रिकेट टीम की है बल्लेबाजी। शुरुआत हुई है सिंगल के साथ, विक्की माने गेंदबाजी में। आयुष फड़के और सागर उल्वेकर मैदान के अंदर बल्लेबाजी की शुरुआत करते हुए। कितने रन बनेंगे, क्योंकि जिस तरीके से सांगड़े क्रिकेट टीम की बल्लेबाजी पिछले मुकाबले में हमने देखी थी, उसी तरीके की बल्लेबाजी क्या होगी ये भी देखने वाली बात है दोस्तों। गेंदबाजी के लिए विक्की माने, पहले पावर प्ले का ओवर, सामने सागर उल्वेकर। हल्के हाथों से खेलने की ये कोशिश है, लाजवाब गेंदबाजी। थोड़ा सा दूर गेंद को रखा था और इसी की तलाश में कट करने का प्रयास, डिफेंस करना चाहते थे, सम्मान दिया इस गेंद को और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। विक्की माने राउंड द विकेट। अंपायर का इशारा आएगा, गेंद जाएगी लेग स्टिक के बाहर, वाइड। वाइड के लिए रिव्यू, फील्डिंग टीम रिव्यू। वाइड बॉल। तो अतिरिक्त रूप में एक रन मिल जाएगा। टीम की रन संख्या बनी है टोटल 2 रन बिना नुकसान। 2 गेंदे पूरी हो चुके हैं। सागर उल्वेकर ऑन स्ट्राइक, विक्की माने। जोरदार अपील हुई थी पिछली गेंद के ऊपर। लोअर फुल टॉस थी, बड़े स्ट्रोक की तलाश में। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी हो रही है। इतना आसान बनेगा नहीं जिस तरीके से यहाँ पर हम देख सकते हैं। बल्लेबाजी की शुरुआत करने के लिए सागर पहुंचे। आमतौर पर बड़े स्ट्रोक खेलते हैं, जुझारू पारियां उनके माध्यम से हमने देखी है, लेकिन इस बार रोक के रखा है विक्की माने ने। पहली 3 गेंदों के ऊपर रन बने हैं टोटल 3 रन बिना नुकसान। मोरबी टीम अच्छा स्ट्रोक है। कब तक शांत बैठते आयुष, आखिरकार वो चुप्पी तोड़ी। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएंगे 6 रन। के मदद से पारी आगे पहुंची है। 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर। विक्की माने अब दबाव में, कदमों का इस्तेमाल किया। लॉन्ग ऑन का पूरा इलाका खाली है, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद था। जब तक पहुंच पाता, खराब कॉल। नतीजा हमारे सामने है, सागर उल्वेकर रन आउट। पहला बड़ा सदमा मोरबे के उम्मीदों को। एक रन पहली गेंद के ऊपर आया था, उसके बाद हमने देखा अच्छी गेंदबाजी हुई थी। उसके बाद एक छक्का भी और रनआउट के रूप में यहां पर हम देख सकते हैं सफलता मिल जाएगी। यदि 3 गेंदों के ऊपर 3 विकेट आती है तो दुर्गेश पाटिल इनके ओर से 1515 रुपए का इनाम है। गेंदबाजों के लिए सुनहरा मौका है। विक्की माने यदि बात करेंगे इस ओवर की, अब तक 5 गेंदे फेंक चुके। अंतिम गेंद का खेल, हल्के हाथों से खेला, मिड ऑन में रिस्की हो सकता है। एक रन आउट पहले से हो चुका है मोरबी टीम का। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन।
11 बने पहले ओवर के समाप्ति के बाद। अब आयुष पाटिल आएंगे गेंदबाजी में। गेंदबाज तैयार है आयुष पाटिल। पहली गेंद दूसरे ओवर की। नियंत्रण में नहीं थे, बड़ी मछली है जाल में। आयुष फड़ के फंस चुके हैं। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। दौड़ रहे हैं मैदान में, क्योंकि सिंगल डबर पर भी ध्यान देना होगा, क्योंकि जो जिस प्रकार से 2 विकेट गिरी, चौके छक्के नहीं लग रहे मैदान में, तो अच्छा क्रिकेट है। 14 रन अब तक बने हैं। गेंदबाज आयुष। आयुष पाटिल। अगली गेंद। अच्छा स्ट्रोक है, गैप में है, पीछे खिलाड़ी मौजूद, एक्स्ट्रा कवर का दौड़ता हुआ जाएगा, सिंगल आएगा। अच्छी फील्डिंग, अच्छी फील्डिंग है। 1 रन का इजाफा, टीम की रन संख्या बनी है टोटल 15। इस ओवर की 3 गेंदें गुजर चुकी है। 3 खिलाड़ी 30 गज के बाहर। दूसरे पावर प्ले का ये ओवर मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। अब यहां पर साझेदारी की सख्त जरूरत है। मोरबी क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, केतन उल्वेकर और संकेत भगत मैदान में उनके लिए जरूर मौजूद है। अगली गेंद लोअर फुल टॉस, ये खराब थी। इनफील्ड को क्लियर करना था, वो रोक क्लियर करेंगे भी। गेंद सीमा पार, चौका। रन बने हैं टोटल 19 रन। अब तक 1 छक्का 1 चौका इस पारी में हमने देखा है। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी शेष। केतन ने खाता चौके के साथ खोला। बड़े स्ट्रोक की तलाश थी, अब जड़ में गेंद फेंकी। यही एक अस्त्र शस्त्र होता है गेंदबाज के पास। जड़ में गेंदें फेंकती है, वहां से गेंदें टेक ऑफ करना, चौके छक्के लगाना इतना आसान नहीं होता, और वही कोशिश करी मैदान में, वो डॉट गेंद की समाप्ति होती भी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से अंतिम गेंद ओवर की। अच्छी गेंद है, अच्छी गेंद है, छक्का या सामने से बल्लेबाज को। यहां पर हम जरूर देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती भी। 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद पहले ओवर में रन आए थे 11, इस ओवर में रन आए टोटल 8, रन बने हैं 19 रन।
या क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेत थैंक यू सो मच। 19 रन आए हैं, साझेदारी की जरूरत है और वो साझेदारी हम देख सकते हैं केतन उल्वेकर और संकेत भगत के बीच में। संकेत ने 2 गेंदें खेली है, 3 का योगदान है, तो 3 गेंदों में 4 रन केतन उल्वेकर के नाम के ऊपर अब तक हमने देखे। नया खिलाड़ी आएगा गेंदबाजी में, मयूर म्हात्रे अच्छा गेंदबाज है। नारेन क्रिकेट टीम आई गावदेवी 11 नारेन और श्रीयान 11 श्री गणेश मोरबे। ग्रुप बी का ये तीसरा मुकाबला, ग्रुप ई से क्वालिफाई कर गई 2 टीमें हमने जरूर देखी थी। एक टीम हमने जरूर देखी, श्री गणेश भोकरपड़ा टीम जो सुपर 12 के लिए क्वालिफाई कर गई। गेंदबाजी के लिए गेंदबाज अब तैयार होगा मयूर म्हात्रे। चलो मुकाबला शुरू कर रहा है नारेन टीम। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और एक स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। संकेत के लिए यह फील्ड सीमा रेखा के नजदीक। कमाल की गेंदबाजी, बिल्कुल जड़ में फेंकी थी, आगे गेंद रखने का प्रयास कर रहे हैं, तेज यॉर्कर का प्रयास है, सही सोच है बल्लेबाजों को रोकने के लिए। यह अंदाज अच्छा है गेंदबाज का। मयूर म्हात्रे पहले ओवर में 10 आए, दूसरे ओवर में रन आए थे 8। इस ओवर की शुरुआत में केवल सिंगल आया है। केतन उल्वेकर 3 गेंदों में 1 चौका जरूर लगा, लेकिन बार बार डॉट गेंदें भी फेंक रहे खेल रहे हैं मैदान के अंदर केतन उल्वेकर। इससे दबाव बढ़ेगा। एक और अच्छी गेंद है, अच्छी गेंदबाजी, सही तरीके से नपी तुली इस विकेट का मानो अभ्यास कर कर आए हैं। और इस विकेट के ऊपर हमने नखरे करते हुए गेंद को देखा है, कभी हमने रन बनते हुए देखा है, तो कभी हमने 39 रनों के ऊपर अंतिम गेंद के ऊपर उस मुकाबले का फैसला हुआ भी हमने देखा है, जो कौन क्रिकेट टीम ने मुकाबला जीता था। और यहां पर भी वही कोशिश है गेंदबाजों से कि जितनी आगे गेंद फेंके उतना अच्छा है। गेंदबाजों को मदद तो नजर आ रही है, ऊपर से ठंडी हवाएं, हल्की शबनम की बूंदें गिर रही है मैदान में, इससे और मजा आता है गेंदबाजी करने के लिए। और वही घटता बा 14 गेंदों का खेल, रन बने हैं अब तक 21। फुल टॉस, लेकिन बिल्कुल इस गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक नहीं अटेम्प्ट कर पाए, नाराज हो गए संकेत। बल्ले के बिल्कुल निचले हिस्से में गेंद आई थी और यहां पर हमने देखा सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 15 गेंदों का खेल पूरा होता हुआ केवल 2 बाउंड्रीज हमने देखी है, इससे अंदाजा लगाया जा सकता है कि कहां तक यह गेंदबाजी अच्छी हुई है। 1 छक्का 1 चौका हमें देखने को मिला है। रन बने हैं टोटल 22, 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अगली गेंद आएगी मयूर म्हात्रे की केतन के लिए। जोरदार अपीलों में उत्साह, सभी से अपील हुई थी विकेटों के पीछे से, लेकिन अंपायर ने साफ मना कर दिया, नॉट आउट। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 2 गेंदों का आना बाकी है मैदान के अंदर। हम जरूर पहुंचते हुए 22-22 के ऊपर पारी मानो रुक सी गई है। 2 गेंदों में कितने रन आएंगे, ये मिडिल ओवर का फेज काफी इंपॉर्टेंट होता है। जब 5 ओवर के मुकाबले पहले आप बल्लेबाजी कर दो तो यकीनन आपको 50-55 हर हाल में जोड़ने होंगे मैदान में, लेकिन कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। कमाल की गेंदबाजी हो रही है, सिंगल है सिर्फ, 1 से ज्यादा कुछ नहीं देंगे। 23 रनों के ऊपर यह पारी है। संकेत भगत संघर्ष कर रहे केतन उल्वेकर। संकेत ने डॉट गेंद तो नहीं खेली, लेकिन केतन ने अब तक 3 डॉट गेंदें जरूर खेली है इस अपने पारी में, लेकिन बड़े स्ट्रोक खेलने की दिखाने की क्षमता भी रखते हैं। अंतिम गेंद भी आएगी, डॉट, लाजवाब यह गेंदबाजी है। पहले 3 ओवर की भी समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 23 रन। पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 8, तीसरे ओवर में केवल 4 रन आए।
और इसी का नतीजा है। पूरी तरीके से मेहनत अब करनी पड़ेगी। टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करना मोरबी क्रिकेट टीम हमेशा से यही फैसला होता है और इस मैदान के ऊपर भी वही फैसला किया। ऊपरी क्रम के बल्लेबाज नहीं चले। आयुष ने शुरुआत दमदार की थी लेकिन सागर का रन आउट और आयुष का उनके पीछे पीछे चलते बनना, ये थोड़ी सी खतरे की घंटी बजी थी। लेकिन उसके बाद केतन उल्वेकर, संकेत भगत क्षमता जरूर रखते खिलाड़ी लेकिन नारायण के सामने इतना आसान बनेगा नहीं। 3 ओवर में अब तक रन बने हैं 23, 23 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। श्रीयन 11 श्री गणेश मोरबी क्रिकेट टीम। नया गेंदबाज आएगा। गेंदबाजी में ओमकार पाटिल। चौथा ओवर है। 12 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। इन्हीं 12 गेंदों में 30 रन कम से कम ढूंढने पड़ेंगे बल्लेबाजी करते समय मोरबी क्रिकेट टीम को। स्ट्राइकर एंड के ऊपर केतन उल्वेकर। अब तक 6 रनों का योगदान है अपने टीम के लिए। तो गेंदबाजी में ओमकार पाटिल, जिस तरीके से गेंदबाजी हुई है पिछले 3 ओवरों में, ओमकार के ऊपर भी दबाव होगा क्योंकि उसी तरीके की गेंदबाजी, किफायती गेंदबाजी करनी पड़ेगी। कब तक शांत रखते, उड़ा इस गेंद को। खिलाड़ी जरूर मौजूद है लेकिन मात्र बनेंगे दर्शक। गेंद जाएगी सीमा पार, छक्का। थैंक यू। पहले गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक दिखा है। शुरुआत दमदार हुई है और इसी छक्के के मदद से 29 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। थोड़ा सा सलाह मशवरा भी किया जा रहा है क्योंकि जिस तरीके से किफायती गेंदबाजी हुई थी, यह ओवर काफी अहम होगा दोनों टीम के लिए। गेंदबाज तैयार। पहले गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया और बड़ा बनाना चाहेंगे इस ओवर को। क्या बात है, बैक टू बैक। ये दूसरा धमाका केतन उल्वेकर के बल्ले से। थैंक सो मच। लगातार 2 छक्के, जो रनों का अकाल था, जो बाउंड्रीज का सूखा पड़ा था, आखिरकार लगातार 2 छक्कों ने मुकाबले में वापसी करा दी है श्रीयान 11 श्री गणेश मोरबी क्रिकेट टीम की। देखकर अच्छा लगा केतन उल्वेकर को। बेहद सारी डॉट गेंदें उन्होंने खेली थी लेकिन उनको भी खुद के ऊपर बिल्कुल भरोसा था और उसी के काबिल। नहीं तो क्या होता है, दबाव में खिलाड़ी आड़े तेड़े स्ट्रोक खेलने के चक्कर में विकेट फेंक देता है जब डॉट गेंदें खेलती है। लेकिन ये अच्छी कोशिश है, 2 छक्कों ने वापसी कराई है। गति में मिश्रण किया। वेट एंड वॉच। बैक टू बैक 3 इन अ रो। पहली छक्कों की हैट्रिक केतन उल्वेकर के नाम। तीन गेंदे लगातार, 3 छक्के मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। चलो मुकाबला शुरू कर रहे हैं। नारायण क्रिकेट टीम अब दबाव पूरी तरीके से ओमकार पाटिल के ऊपर है। अब राउंड द विकेट से आ रहे गेंदबाजी करने के लिए। ओवर द विकेट से 3 में 3 लगाए, तैयार रहेंगे केतन उल्वेकर भी। 41 रन अब तक बने हैं। अब राउंड द विकेट से ओमकार पाटिल। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है। गेंद जाएगी सीमा रेखा पार। लाजवाब बल्लेबाजी। थैंक यू सो मच। 45 रनों के ऊपर यह पारी पहुंच चुकी है। ओमकार पाटिल इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष है। बड़ा ओवर साबित होता हुआ 22 रन अब तक आए हैं पहले 4 गेंदों के ऊपर। रन संख्या बनी है रफ्तार से 45 रन। उसी दिशा में यह स्ट्रोक खेला। इस बार खिलाड़ी मौजूद है। मना किया केतन ने। 1 रन जरूर आएगा। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती हुई 46 रन। अंतिम गेंद का खेल है बाकी। चौथा ओवर जारी है। ओमकार पाटिल मैदान के अंदर गेंदबाजी करते हुए महंगे साबित जरूर हुए लेकिन अंतिम क्षणों में क्या वापसी करा पाएंगे, संकेत है।
अंतिम गेंद का खेल जरूर बाकी है। 46 रन। मैच बॉल फिर से मैदान में इंपोर्टेड हो जाता है। लगातार 3 छक्के दिखाई दे बल्लेबाज केतन ने। अंतिम गेंद ओमकार की, बल्ले का किनारा, किस्मत साथ है और इसी चौके के मदद से 50 कंप्लीट। श्रीयान 11 श्री गणेश मोरबे पहुंच चुकी है 50 रन 4 ओवर के समाप्ति के बाद। थैंक यू सो मच। 27 रन आए पिछले ओवर में। अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी है। पहला सत्र हम देख पा रहे, तो गुजारिश होगी भावार्थ 11 श्रीराम शिरडोन उनके खिलाफ खेलने वाली जय हनुमान नावडे टीम। टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। इनिंग ब्रेक में हम टॉस करेंगे। भावार्थ 11 श्रीराम शिरडोन और उनके खिलाफ है जय हनुमान नावडे टीम। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज अमर पाटिल। स्ट्राइकर एंड के ऊपर मैन इन फॉर्म केतन उलवेकर सामने होंगे। कितने रनों तक पहुंचेगी यहां से मोरबे क्रिकेट टीम की पारी। चलो मुकाबला शुरू करना है। टीम नाहरीन, गांव देवी नाहरीन टीम। पहली गेंद, ये कहां पर गेंद है? अंपायर का सीधा इशारा आएगा, नो गेंद। बीमर करार, फ्री हिट का मौका बनेगा। बिल्कुल सरप्राइज हुए बल्लेबाज केतन, इसके लिए तैयार नहीं थे। फ्री हिट का मौका होगा। 51 रनों के ऊपर पारी अब तक पहुंच चुकी है। अच्छा मुकाबला है गेंद और बल्ले के बीच में। यही क्रिकेट का मजा होता है। 3 ओवर में केवल 23 रन थे, चौथे में 27 आए और इस ओवर की पहली गेंद बीमर आई है। लाइसेंस खुला है, खुली छूट है बल्लेबाज केतन उलवेकर को। ओवर द विकेट से यह गेंद आएगी, फ्री हिट। ऑफ स्टिक के बाहर से गुजरी, बीमर के बाद वाइड, फ्री हिट रहेगी कंटिन्यू। बल्लेबाज के लिए सुनहरा मौका अब भी है बड़ा स्ट्रोक दिखाने का। 52 रन बने हैं अब तक। एक्स्ट्रास की बात करेंगे, अब तक इस सत्र में लगभग 4 वाइड आई है। फुल टॉस, फ्री हिट का मौका था, गेंद जाएगी सीमा रेखा पार। या सिटीज अ बिग हिट, सिक्सर। क्या बात है, बाजीगर की तरह नजर आता हुआ यह खिलाड़ी मैदान में केतन उलवेकर दहाड़ रहा है। अब तक पारी देखेंगे, 13 गेंदों में 33 रनों की यह पारी। 35, माफ करना दोस्तों, 35 रनों की पारी अब तक आई है अकेले की। 58 रन। और यही खिलाड़ी है जिन्होंने एक चौके के बाद लगातार कुछ गेंदें डॉट खेली थी। वो संघर्ष कर यह मेहनत का फल है। गेंदबाज तैयार इस बार अमर पाटिल। ये अच्छी गेंद है, सामने से चका है इस बार। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, कौन बनाती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। डॉट गेंद का रन अंपायर द्वारा। 4 गेंदों का सफर अभी भी बाकी है। राउंड द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है अमर पाटिल। क्या कमबैक होगा कि 60-65 के अंदर सिमटेगी टीम? गैप में गेंद है, खिलाड़ी मौजूद, लेकिन गेंद रुकेगी नहीं। चौका आ जाएगा केतन के नाम। 62 स्कोरबोर्ड के ऊपर। (62) रन बने हैं। क्या लाजवाब वापसी है श्रीयान 11 श्री गणेश मोरबे क्रिकेट टीम की। आई गांव देवी नाहरीन के सामने खेलते हुए। अब राउंड द विकेट से अमर पाटिल। अभी भी 3 गेंदों का आना बाकी है। लोअर फुल टॉस थी, गैप में है, गेंद को रोकना नामुमकिन। गेंद जाएगी सीमा रेखा पार। 43 नॉट आउट। केतन उलवेकर।
थैंक यू सो मच। 43 रनों के ऊपर पहुंचे हैं, 2 गेंदों का आना अभी भी है बाकी, रन बने हैं टोटल 66। अच्छी गेंद है, अच्छी गेंद है, छकाया सामने से। मौका था अर्धशतकीय पारी खेलने का, लेकिन यहां पर वो सपना तो पूरा नहीं होगा, क्योंकि अंतिम एक गेंद बची है इस ओवर की। आने वाली 2 विकेट के नुकसान के ऊपर 66, 66 रन, 43 है नॉट आउट। केतन उल्वेकर 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा और नॉट आउट लौटेंगे। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए केतन उल्वेकर की पारी के लिए। मोरबे के दर्शकों से लाजवाब उन्होंने पारी खेली और टीम को पहुंचा दिया सम्मानजनक टोटल 67, 67 रनों के ऊपर। और अब भी बात करेंगे जीतने के लिए 30 गेंदें और 68, 68 की आवश्यकता। शिरडोन आणि नावडे या 2 टीमच्या दरम्यान टॉस होतो आणि सन्माननीय अंकितजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। नावडे आणि त्यांच्या विरुद्ध शिरडोन। नावडे कॉल करेल, हेड इज अ कॉल आणि हेड आले। नावडे टीमने जे अनुमान नावडे टीम टॉस जिंकलेली आहे, अभिनंदन। टॉस जिंकल्या सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। पहिलंच वर्ष या स्पर्धेचं आणि कसं वाटतं आयोजन? आज संपूर्ण दिवस संपूर्ण रात्रीत चांगल्या मॅचेस झाल्यात, कोणती मॅच वन साइड झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये। आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आयोजकांनी आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद। शिरडोन टीम, आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय आला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षकच घेतलं. आता पहिल्यांदा बॅटिंग करायची, त्यामुळे मनाविरुद्ध निर्णय लागलाय। एकंदरीत किती धावा ॲज अ टार्गेट म्हणून तुम्हाला वाटतं ते सेफ आहेत, तुम्ही सेकंड इनिंगमध्ये डिफेंडिंग करू शकता? 55-60. आणि समोरील टीम नावडे टीम, जे हनुमान नावडे, किती वेळा आपण एकमेकांच्या समोर आलात की पहिलीच गाठभेट आहे? नाही, पहिलीच आहे, पहिली फर्स्ट टाइम खेळतो. स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? कारण की ही स्पर्धा खरं तर आज मोहोगावच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवून चालली आहे। भरपूर मोठं आयोजन मोरिया क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्ही पण फर्स्ट टाइमच या ग्राउंडवर खेळतो. थँक्यू व्हेरी मच। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम। टॉस जिंकलाय ते जे हनुमान नावडे टीमने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। सन्माननीय पाहुणे रोहितजी वाजेकर या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूया। रोहितजी वाजेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी जयेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते रोहितजी वाजेकर यांचा सन्मान आपण करावा। अगदी आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते आणि पहिल्या रात्रीमध्ये आलेल्या अनेक मान्यवरांचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी मात्र पूर्ण करीत आहोत। रोहितजी वाजेकर यांचा सन्मान या ठिकाणी पूर्ण होतोय। स्पर्धेचे आयोजक आमचे आयोजनकर्त्यांपैकी खूप खूप धन्यवाद। आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात। कुठेही जाऊ नका मित्रांनो, नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि न्यूज अशी येते की जय हनुमान नावडे टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। ही देखील मॅच अतिशय चांगली होईल यात शंका नाहीये। दोन्ही बाजूने चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत याच विभागातील आणखीन एक जबरदस्त सूत्रसंचालक, निवेदक आणि समालोचक म्हणून ज्यांची चांगली ख्याती राहिली आहे, व्हॉइस ऑफ हरिग्राम वैभव भोपी सर। थँक्यू। थँक्यू हर्षदजी मडवी। ठीक, रात्रीचे 1:13 झालेले आहेत आणि अगदी पहिले फेरीतील आपण तिसरी लढत एन्जॉय करतोय, ज्याचं दुसरं सत्र आता आपण वळतोय। यानंतर अजून 3 मॅचेस आपले पेंडिंग राहिलेत।
कारण एक संघ 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 12 ला. पहिल्या सत्रामध्ये बरंच काही फेरबदल बघायला मिळाला आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खरं तर मोरबे टीम थोडंसं बॅटिंगमध्ये बॅकफुटला होता आणि त्यानंतर अंतिम 2 षटकामध्ये जो हल्ला बोल केला ना आणि केतन उलवेकरनं 44 धावांची जी इनिंग साकारली ती फार उपयुक्त ठरली टीमसाठी आणि हे 68 धावांचं आव्हान सेट केलेलं आहे गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार नावडेकर. तर नारायण संघाकडून सलामीवीर बॅटर मैदानामध्ये स्वप्नील शेंद्रे आणि अमर पाटील. पॉवर प्लेचा पहिला बॉल इनसाइड ऑफ द सर्कलच्या वरून खेळायचं होतं. चला पहिल्या मध्ये बॉल हाताला ब्रश झाला त्या कारणास्तव चेंडूची गती कमी झाली. हाफ चान्स होती झेल पकडण्याचा खरं तर संधी होती परंतु इनसाइड ऑफ द सर्कल मध्ये स्पेशली मध्ये शॉर्ट कव्हरला इतकं सोपं नसतं. एवढं लोवर फुल टॉस बॉल प्रॉपर कनेक्शन परंतु बॉल थांबवला चौकार अडवला. 2 रन मिळतील. स्वप्नील शेंद्रेनं आपलं खातं उघडलंय. वेगवान बॉल प्रचंड वेग होता संपूर्ण मनगडी ताकद ओमकारनं या चेंडूमध्ये लावली. अखेरची मॅच होईल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना भावार्थ 11 श्रीराम शिरडोन आणि जयमान नावडे. चांगली लढत यानंतर अजून एक चांगली मॅच बघायला मिळणार आहे. ही मॅच देखील टेट फॉर डॅट जसंच तसं प्रत्युत्तर का नारायण संघ देण्यामध्ये यशस्वी ठरेल का हा एक प्रश्न आहे. वेगवान बॉलला वेगवान उत्तर फिल्डर तयार मिड विकेट मध्ये सुरक्षितरित्या हा झेल तिथे टिपण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये तो सफलही राहिलाय. इथे मी विकेट परंतु पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायर कडे सुरक्षित अडवलंय का कारण ज्या पद्धतीनं खेळाडू कक्ष जवळ आहे खेळाडूमध्ये उत्साह नाही आहे त्यामुळे चेक केले जाते ऑन स्क्रीन बॉडी बॅलन्स कशा पद्धतीने केलाय. सन्माननीय आमचे पवनजी मुकादम त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यस बॅटर आउट परतावं लागते फलंदाजाला आणि बॅटिंग करत असताना अगदी पहिला धक्का मिळेल नारायण टीमला. दुर्गेशजी पाटील यांच्याकडून फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटका टोकले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी बघितला वन मोठ आहे 68 धावांचे टार्गेट 68 करायचे आहेत. रिकॉर्ड रन रेट 13.60. हवाई सफर करते चेंडू बॉल चालला नो मॅन्स लँड मध्ये 2 खेळाडूंच्या मधोमध विसावलाय परंतु अंपायर सिग्नल येईल. रन मिळती या बॉलवर 4 आलाय खणखणीत चौकार. चौकार आले मागे बॉलवर 4 रन मिळतील. पुन्हा एक धाव येते बॉल 2 खेळाडूंच्या मदत गॅप शोधायची होती आणि त्यामध्ये सक्षम देखील राहिलेत बॅटर. आणखीन एक लगातार बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार. मयूर म्हात्रे आक्रमक झालेत. लगातार 2 चौकार आलेत. मयूर म्हात्रे मैदानामध्ये 1 डाऊनला आलाय आणि चांगली बॅटिंग तो सध्या करतोय. स्कोरबोर्ड डबल डिजिट मध्ये आता पोहोचले 10 धावांवर. इनसाइड आउट वर खेळत उलट्या दिशेने बॉलवर पोहोचायचं आहे नाही पोहोचू शके. हा झेल फार कठीण असतो. 2 धाव्यांसाठी प्रयत्न केला आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. 2 रन पूर्ण होत आहेत. पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय
बॅटिंग करत असताना आई गावदेवी इलेव्हन नारेन 12 धावांवर 1 खेळाडू बाद. काही मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. एक गुणवंत क्रिकेटर साहिल खानावकर यांचा आपण सन्मान इथे करतोय. मी राहुल पाठे आमच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत आणि त्यांना विनंती मी करेन आपल्या शुभ हस्ते आपण साहिल खानावकर त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. फार कमी वेळेमध्ये आणि फार कमी वयामध्ये चर्चेत राहणारा खेळाडू आहे साहिल. त्यांचा शुभ सन्मान अगदी राहुलजी पाटे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये रन आलेत ऑन बोर्डवर 12, 1 विकेट त्यामध्ये मिळाली आहे. खूप चांगले बॉलिंग अगदी या टीम मध्ये बघा मिळतं. श्रीयन 11 श्री गणेश मोरबे संघ आपण पाहतोय सातत्यानं आणि भ्रमंती करणारा हा संघ आहे. बाकी 2 वर्षामध्ये बहुचर्चित राहणारा संघ आहे. यंदाच्या सीझनचा आपण नेरे दुंद्रे विभागाचा विचार केला तर नंबर 1 ला हे 2 संघ आहेत. एका बाजूला नेरे संघ आणि एका बाजूला मोरबे संघ. खूप साऱ्या ट्रॉफीज या संघाने जिंकले आहेत. भरपूर आत्मविश्वास. एका बाजूला नारायण संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि या 2 ताकदवान संघामध्ये चाललेल्या द्वंद्व युद्ध तुम्हाला बघायला मिळेल. विनीत फडके सेकंड ओव्हर मध्ये आलेत. पहिला बॉल रनवे मध्ये अडथळा. पंचाने डेड बॉलचा इशारा केलाय. स्ट्राईक रेंजकडे अमर पाटील त्यांना तुम्हाला बघायला मिळेल. आज ओपनर म्हणून ते आलेत. पूर्ण 6 चेंडू ते 9 सगळे एंड कडे होते आणि आता त्यांना सुरुवात करायची मैदानामध्ये. 68 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेले हा फलंदाज आहे. विनीतचा बॉल मोठा एज. हनुमान त्या ठिकाणी होते आणि सुरक्षितरित्या झेल त्याने टिपलाय. परतावं लागेल. बॅटर अमर पाटीलच्या खेळचा अंत. गोल्डन डकचा तो शिकार बनलाय. विनीतचा लेग कटर यशस्वी आणि पहिल्याच बॉलवर विकेट. आज काय स्पेशल? विनीत फडके मैदानामध्ये अमरचं थांबणं फार गरजेचं होतं टीमच्या हिताच्या दृष्टिकोनातून. नवे बॅटर वैभव पाटील आलेत. विनीत फडकेचं आव्हान आहे. गॅप शोधायची होती. फॉलो केलं जात आहे. बॉलच्या पुढे जाऊन बघा हे युक्ती आहे. क्रिकेटचं कौशल्य आहे. जेव्हा अलॉंग द कार्पेट अलॉंग द ग्रास खेळला जातं जमिनी समांतर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं जातो आणि जेव्हा तुम्ही पाठलाग करता तेव्हा तुम्ही बॉलच्या पुढे जाऊन बॉल स्टॉप केला पाहिजे. ही फिल्डिंग मधील कला असते आणि ती वापरली अवलंबली आहे. फिल्डर होते करण पोरजे. धावसंख्या झालेली बोर्डवर 14 बघायला मिळत आहेत. विनीत फडके तिसरा बॉल फेकणार आहे. वेगवान बॉल लेन पाठीमागे होती. स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल चला डीप कव्हरला. पुन्हा एकदा पोरजी बॉलच्या पाठीमागे. करण थांबवलंय बॉलला. गुड फिल्डिंग परंतु लास्ट मोमेंटला बॅकअप अवलंबून राहावं लागलंय आणि या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट धावत असताना 3 रन पूर्ण केले त्या बॅटरनं. 100% करणनं कमेंटमेंट दिलाय. आयुष्याला विचारपूस करतोय. कारण रेलिंग कडे धावून जात असताना त्याने स्वतःला बॅलन्स केलं. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येकी एक एक धावेला महत्व दिलं. क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. 3 हे टोटल स्कोरबोर्ड पोहोचलंय. टोटल धावा 17 वर बघा मिळते. 2 विकेट गमावत असताना एक चांगली साजेदारीची गरज आहे. आई गावदेवी नारायण संघाला कारण प्रमुख 2 सलामीवर त्यांनी गमावलेत. फेअर आहे. सुरक्षितरित्या हा बॉल तिथे अडवला गेलाय. 1 रन वाचवले खरं तर करणनं. धावसंख्या झालेली टोटल 17 धावा. पल्ला गाठायचा 68 धावांचा. सुरुवातीला जेवढं तुम्ही आक्रमण कराल तेवढं पुढे जाऊन तुम्हाला सुरक्षित होईल आणि मोरबी संघ हे जाणतो की या ओव्हरमध्ये किंबहुना या पहिल्या 3 षटकामध्ये जेवढं कमीत कमी धावा येईल तेवढं रिकॉर्ड रन रेट वाढेल. क्रिकेटमध्ये एक मंत्र असतं गोलंदाजांना. स्पीड विथ स्विंग इज इक्वल टू सक्सेस. हे सूत्र आहे आणि ते अवलंबलंय विनीत फडकेनं. डॉट बॉलची सांगता येते होती. स्कोरिंग शॉटची गरज आहे.
टीम नहारेच्या दृष्टिकोनातून धावसंख्या ऑन बोर्डवर 17 धावा. उत्तम गोलंदाजी सध्या सुरू आहे विनीत कडून. स्लॉट मध्ये चाबूक शॉट, इनफिल्डच्या वरून बॉल चालला डीप मिड विकेटला. हा धमाका षटकार. खरं तर मयूर म्हात्रे सध्या मैदानामध्ये खेळतोय. नारायण टीमच्या दृष्टिकोनातून MVPच राहील हा खेळाडू. कारण हा षटकार बघा मिळेल. स्कोरबोर्ड त्याने वाढवलाय. 2 चौकार, 1 षटकार, 1 डबल. चांगली धावसंख्या वैयक्तिक 16 वर तो खेळतोय आणि जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ही सगळी त्याने आपल्या खांद्यावर घेतली. स्कोरबोर्ड पोहोचलाय 23 वर. त्यामध्ये एकट्याच्या 16 आहेत मयूरच्या. आक्रमक रवैया. हल्ला बॉल केलाय, फुल टॉस बॉल आहे. टॅपिंग क्रिकेट, थोडा प्रेस करून खेळा. बॉल चालला डीप काऊ कॉर्नर कडे. फिल्डर आहेत, दुसरे धावेसाठी निघाले. 2 रन कम्प्लीट. ओव्हर थ्रो. तिसरीसाठी लक्ष नव्हतं मयूरचं. तयारी होती खरं तर वैभव पाटीलची. रेफर केलंय एम्पायर्सनं. थर्ड एम्पायर कडे वेस्ट फाईट चेक केले जाईल. एम्पायर्स रिव्ह्यू, DRS वापर. एम्पायर्स रिव्ह्यू खरं तर आपल्याला बघा मिळेल. चेक केलं जाईल ऑन स्क्रीन एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे. पहिल्या टेट मध्ये बघायचं आहे त्याचे हाईट फॅक्टर, त्याचा वेस्ट. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर आहे, नो बॉल आहे. त्यामुळे अपकमिंग बॉल असेल फ्री हिट. नो +2. धावसंख्या वाढतीये. 26 वर मी उल्लेख केला होता. अगदी 68 धावांचे आव्हान असताना तुम्हाला सरासरी राखायचे प्रति षटकामध्ये 13.7, जवळपास 14. आणि आता 26 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. 13ची सरासरी कायम सुरू ठेवली आहे. एक बॉल विनीत फडके, हा बॉल त्याने खराब डिलिव्हर्ड केलाय. त्यामुळे एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर्ड करावा लागेल. फ्री हिटची सुवर्ण संधी. स्ट्रायकर एंड कडे मयूर म्हात्रे, वेल सेट बॅटर. चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. एकट्यानं हा किल्ला तो लढवतोय. बघायचं वैभवनं देखील काहीशी साथ त्याला दिली. हा फ्री हिट, खुल्लेआम संधी आहे त्याला. अजून एक मला वाटतं एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल कारण दूर, भरपूरच दूर ठेवलाय बॉल एक्स्ट्रा. हा एक बॉल फेकण्यासाठी 2 एक्स्ट्रा बॉल फेकलेत आणि त्यामध्ये जवळपास 3 रन आलेत. 1 नो बॉल, 1 वाईट, 1 डबल, 4 रन आलेत शुभम. खरं तर शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. फ्री हिट कंटिन्यू आहे. स्लॉट मध्ये खराब बॉल. हवेत भरपूर आहे. उंची सोबत लांबी गाठली जाईल. हवाई सफर करत असताना डिस्टन्स ही कव्हर केला. अंतिम बॉलवर ठोकलाय. खणखणीत दमदार षटकार. स्कोर बोर्डवर धावा लागले. 2 षटकांच्या अंती 33 धावा ऑन बोर्डवर आहेत. 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबर सुटल्या. सुपर ओव्हर हा या स्पर्धेमध्ये नियम फॉलो केले जाणार आहे. 18-35 असं समीकरण सध्या बघायला मिळत आहे. तेहतीस झालेत. 18 बॉल मध्ये 35 पाहिजेत. अठरा 35 हे समीकरण विनीत फडकेचा अंतिम 1 बॉल 10 रन देऊन गेलाय. आक्रमक बॅटिंग मयूर म्हात्रे. 2 षटकार, 2 चौकार, 2 डबल, 1 डॉट. 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 24 धावा त्यांनी केलेले आहेत. उत्तम बॅटिंग त्यांनी आतापर्यंत केली. कैलास पाटील मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर, या संघातील सगळ्याधिक अनुभवी गोलंदाज, लेफ्ट हँडेड.
सायकलींकडे वैभव पाटील, तो वैयक्तिक 5 बॉलवर खेळतोय, 5 धावांवर खेळतोय 2 बॉलमध्ये. पहिलाच बॉल मोठा आहे, स्टॉपेज, नशिबाची 7 बॉल निघालाय, वेगाने निघालाय लॉंग स्टॉप कडे, नॉन स्टॉप, मिस टायमिंग, परंतु फरक काय पडेल, रणमिती 4. टॉप एज, नशिबाची 7 वैभव पाटीलला. धावसंख्या झाली टोटल 37, 37 वर आतापर्यंत स्कोरबोर्ड पोहोचलाय. वेगानं ही धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न आहे. आई गावदेवी नारे टीमला अगदी हुक केलाय, बॉल हवेत आहे, उंची सोबत लांबी गाठली गेले, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग मध्ये. आणखीन एक दमदार हिट षटकार. कैलास पाटील वेलकम चौकारानं झाला आणि त्यानंतर परफेक्ट कनेक्शन, परफेक्ट शॉट वैभव पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. स्कोरबोर्ड झपाट्यानं चाललाय, वेगानं आपल्या टार्गेटकडे भरधाव गतीनं सुसाट वेगानं सुटलाय. सध्या आई गावदेवी नारी संघाचे 2 बॅटर वैभव पाटील आणि मयूर म्हात्रे यामधील एक चांगली साझेदारी. तिसरा विकेटसाठी पार्टनरशिप बघा मिळते स्कोरबोर्डवर. 43 रन्स, 43, 2 विकेटच्या मोबदल्यात. आगे खाई पीछे कुआ अशी परिस्थिती आहे सध्या मैदानात. शफल झाले, हॅमर करायचं होतं, ताकद प्रचंड झोकून दिली होती. शॉर्ट लेग मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये येत असताना ही फिल्डिंग बघायला मिळाली. 1 रन या बॉलवर पूर्ण होत आहेत. चांगली बॅटिंग होते, तालमेल साखे दोघांमध्ये, अंडरस्टँडिंग खूप चांगली बघायला मिळाली आतापर्यंत. दोन्ही बॅटर्स कडे 44 ऑन बोर्डवर लागलेत. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. उत्तम बॅटिंग आतापर्यंत. थोडं दबाव निर्माण केले गोलंदाजीवर. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका. फिल्डर मागे, डिरेक्टली बॉल फिल्डर कडे गेले, त्यामुळे 1च रनवर संतुष्ट दोन्ही बॅटरला व्हावं लागलंय. मागील 2 चेंडूमध्ये कैलास पाटील काहीसा कमबॅक केलाय. 2 बॉल च्यावर 2 सिंगल आले. स्कोरबोर्ड 45 वर सध्या बघायला मिळते. हे 2 बॉल तेवढेच निर्णायक राहतील सध्या मॅच मध्ये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल बघायला मिळेल, चकवलंय, गती काढून घेतली, कमी गतीचा बॉल आणि त्यामध्ये स्पिन भरपूर बघायला मिळालाय. लेफ्ट हँड सीमर गोलंदाज आहेत कैलास पाटील. पहिले 2 बॉल, पहिला बॉल खरं तर नियंत्रणामध्ये होती, तिथे नशिबाची 7 मिळाली बॅटरला. दुसऱ्या बॉलवर खरं तर बॉल तो बनवला होता वैभवनं, षटकार त्यावर आला आणि त्यानंतर हे 2 सिंगल आणि आत्ताचा डॉट बॉल. 45 वर अंतिम बॉल या षटकाचा. कैलास पाटीलच्या 3ऱ्या ओव्हर मधील 45 चे टोटल स्कोरबोर्ड आहे सध्याचं. शेवटचा बॉल देखील वारंवार क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न करते. हा बॉल देखील इथे डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळते. आणि अशा रीतीनं पहिली 3 षटकं संपलेली आहेत, जिथे 68 धावांचं आव्हान आहे आणि संघ पोहोचला आतापर्यंत 45 धावांवर. येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर 12 बॉल आणि 23 धावांची गरज. सिग्नल आहे. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे सध्या मैदानामध्ये. टर्निंग पॉइंट महत्वाचं षटक अपकमिंग राहील. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. 12 बॉल 23 ची गरज आहे. चांगला मॅच आहे. यानंतर देखील बघा मिळेल. पहिला सामना अप्रतिम होता. आई 11 कोण, त्यानंतर 12 खेळाडू एवढं सुस्त काय झालंय, थोडं धाव ना मित्र. आई 11 कोण संघानं पहिला सामना जिंकला. दुसरा जय चोरोबा सांगडे संघानं एक मोठं टार्गेट देत असताना त्या धावा त्याने डिफेन्सही केल्या. बी पोल मधून, बी ग्रुप मधून तिसरी लढाई सुरू आहे. ई पोल मधून खरं तर आपण बघितलं
श्री गणेश भोकरपाडा संघ ज्यानं सुपर 12 मध्ये धडक मारली. अप्रतिम खेळ होता तोही संघ. आज शुभम माळी आमच्यासोबत स्कोरिंगची भूमिका आहेत. उद्यापासून कांचनजी पालकर आमच्यासोबत जॉईन होतील कारण आज आमदार ग्रामस्थ मंडळ चषक वाकडी येथे मेगा फायनल सुरू आहे. बराचसा बदलाव अगदी बघायला मिळेल. मला वाटतं उद्यापासून सँडी पालकर सर देखील येथे जॉईन होतील. साईप्रीतची लाईव्ह टीम, बरीच नवीन टीम चंदूभाई आणि प्रेमभाई यांनी आता एकत्रित आणली आहे. काहीतरी मोठं करायचं आहे. टर्निंग पॉइंट ओव्हर, महत्वाचं षटक. हे 6 बॉल फार निर्णायक राहतील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 12 बॉल 23 धावांची गरज. सामना ऑन आहे. लढत राहणं हे तुमच्या हातामध्ये. रिझल्ट काय होईल यापेक्षा आपण लढू कसे हे महत्वाचं असतं. पहिलाच बॉल वेगवान होता हवेत आहे. सेफली लँडिंग झाला बॉल. बॉलची प्रतीक्षा केली आहे फिल्डरनंच. करा फिल्डिंग. या क्षणाला एक एक धाव महत्वाची आहे. जिथे बॉलवर धाव नेऊन रिसीव्ह करणं, एक धाव वाचवणं गरजेचं होतं आणि तेच सांगतायत आयु यशाच्या पाठीमागे रन करा, धावा, मेहनत करा. काय होतंय काय आहे यापेक्षा काय केलं जाऊ शकतो, इथून या मॅच मध्ये शिरकाव कसा केला जाऊ शकतो याचा प्रयत्न. 1-2 विकेटची दरकार आहे सध्या मोरबे टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु हे 2 खेळाडू सुरक्षित असतील तर नारायण टीमच्या दृष्टिकोनातून हा सामना त्यांच्यापासून दूर नाहीये हे ते जाणतायत. सर तुमच्याकडे वेग असेल तर एक बाउन्स बनतो आणि पंच सांगतायत इट इज वाईट आणि त्यासोबत गोलंदाजाला वॉर्निंग. 1 फॉर द ओव्हर. अतिरिक्त रन या बॉलवर येते. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय 68 धावांचा 1 असताना 48 पर्यंत संघ पोहोचला. 11 बॉल आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. मोरबे संघ इतक्या लवकर सामना सोडणाऱ्यापैकी तेही नाही आहेत. जेवढे जिद्दीने दोन्ही बॅटर लढले तेवढे जिद्दीने तेही लढतील. सामना चांगला बघा. मी वेगवान बॉल. अपील भरपूर लाऊड अपील. यशांच्या समोर पायचीत पकडले गेले. पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट बाद घोषित केलं पंचांनी बॅटरला. दोन्ही पंच सल्ला मस्तक होत आहेत. दोन्ही पंच सल्ला मसलत करू शकतात. डेफिनेटली दोन्ही ऑफिशियल्स चर्चा करतायत. कधी कधी मेन अंपरला कॉल येत नसतो. आपल्या जागेवर येऊन पंच डिसिजन देत असताना पंचांनी निर्णय मागे घेतलाय. नॉट आउट अगदी त्याने घोषित केलाय. लेग अंपायरनं त्यामध्ये त्यांना मदत केली. कधी कधी मेन अंपायर बॉल डिलिव्हर झाल्यानंतर कधी कधी बॉलरही समोर येतो. कधी कधी साईडच्या हालचाली सुरू असतात. हा डॉट बॉल राहील शुभम कारण LBW बाद घोषित केलं होतं. थोड्या दिवसा अगोदर आकाश चोपडा सरांनी देखील याबद्दल कमेंट केली होती आंतरराष्ट्रीय समालोचक म्हणून की लेग बिफोर द विकेट पंचांनी बाद दिल्यानंतर आपलं ग्रामीण क्रिकेटमध्ये चला आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये किंवा बॉल ट्रॅकर नाहीये. त्यामुळे त्यांनी कमेंट केली होती की बॅटर धावतात LBW दिल्यानंतर परंतु रन ग्राह्य केली जात नाहीये. चर्चेची गोष्ट होती. परंतु क्रिकेट खेळ एवढा इझी खेळ नाहीये. मागे डॉट बॉल आलाय. महत्वाचा डॉट बॉल प्रदीप पाटील कडून 10-20. वेगवान आहे बॉल. लॉंग ऑफ कडे चेंडू हवे येतोय. थोडा वेळ. गुड फिल्डिंग. गुड नाही तर व्हेरी गुड. दुसरे साडे निघालेत. 2 रन पूर्ण होत आहेत. चौकार वाचवलाय खरं तर फिल्डर केतन उलवेकर. 2 धावा या बॉलवर आलेत. अर्धशतक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना आई गावदेवी 11 नारायण संघाचं. चेंडू आणि धावांमधील अंतर 9 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर सल्ला मसरत होत आहेत. वातावरण थोडं जरी थंडीचं असलं, आर्द्रता जरी हवेमध्ये असली तरी मैदानामध्ये एक चांगली गरमाट आहे. दोन्ही संघ मैदानामध्ये जिद्दीनं पेटून उठलेत. बेस्ट बॅटल सध्या बघा मिळतं.
9 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. वेगवान बॉलला उत्तर तयार होता शॉर्ट पिच साठी अँड शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेग मध्ये आलाय हा धमाकेदार षटकार. अगदी जबरदस्त ही लढाई. धावसंख्या झालेली टोटल 56, अब तक 56. 8 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. या षटकारानं प्रेशराईज केलंय. पहिले जे 3 बॉल महत्वपूर्ण डिलिव्हर केले होते प्रणितनं आणि त्याच्यावर आता हल्ला बोल केलाय बॅटर मयूर म्हात्रे. मी म्हटलं होतं MVP या मॅच मधील सगळ्यात महत्वाचा की फॅक्टर कोण, चांगला रोल कोण अदा करीत असेल तर मयूर म्हात्रे करतोय. 8 बॉल 12 धावांची गरज. यस, बॉल द्या त्यांना. आठ चेंडूमध्ये 12 धावांची गरज. अलर्ट आहेत खेळाडू मैदानामध्ये. प्रत्येक बॉल कडे ते लक्ष देत आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत लगभग 11 रन आले. 2 डबल, 1 वाईड, 1 षटकार. 8 बॉल 12 ची गरज आहे. चेंडू गहाळ झालाय त्यामुळे नवीन चेंडूची पूर्तता. प्लीज तोपर्यंत आपण फिल्डिंग सेट करून घेऊया. काही चर्चा सुरू आहे, काही रणनीती, सध्या काही स्ट्रॅटेजी आखले जात आहेत. चला 20 मिनिटात हे षटक तुम्हाला एंड करायचे. लक्षात घ्या बोनशेस संघाचा एक फिल्डर आतमध्ये घेतला होता अंपायर्सनं. होय, चेंडू गेल्यानंतर गहाळ झाल्यानंतर टायमर स्टॉप होतो, यार मात्र डाऊट नाही. परंतु 8 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. मयूर म्हात्रे जिद्दीने लढतोय. अप्रतिम हा त्याचा खेळ राहिले. त्यामध्ये लाजबाब 3 षटकार त्याने दाखवलेत. 2 चौकार, 3 डबल, 4 डबल केलेत. 8 बॉल 12. 1 डाऊनचा खेळ महत्वाचा असतो. 8 बॉल 12 धावा. लढत राहावं लागेल सध्या मैदानामध्ये. इतका कठीण नाहीये परंतु तो बनवावं लागेल. गोलंदाजीतून धारदार गोलंदाजी करावी लागेल. लेग साइडला टार्गेट करायचं होतं. भरपूर शफल झाले, इतके की बॉडी सावरू शकले नाही. हा डॉट बॉल आलाय. 7 बॉल मध्ये पाहिजेत 12 धावा. क्रिटिकल कंडिशन मध्ये ही मॅच आहे. 5 षटक, 5 गोलंदाज. 7 बॉल 12 धावांची गरज. निर्णायक बॉल. मी म्हटलं होतं हे षटक इम्पॉर्टंट राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मॅच फिनिश करण्याची घाई जेवढी नारेन संघाला आहे तेवढा सामना अंतिम बॉल पर्यंत घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आणि मानसिक तयारी मोरबे संघाची देखील आहे. चांगली लढाई. 7 बॉल 12 धावा. इम्पॉर्टंट बॉल, VIP बॉल. उंच गेलाय बॉल. फिल्डर जज करताय डाऊन द बॉल. चिडिया चूक गई के ज्या बॅटरनं रन केल्या त्या बॅटरला थांबवलाय. मयूर म्हात्रेचं थांबणं मैदानामध्ये गरजेचं होतं नारेन टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु मोरबे संघ सांगतोय मयूर आमच्या विजयामधील अडथळा बनला होता आणि त्याला त्यांनी बाद केलाय. सामना अंतिम 6 चेंडू मध्ये पोहोचतोय, जिथे आता येणारे चेंडू आणि धावांमध्ये अंतर 6 बॉल आणि 12 धावांची गरज. आता रंगात रंग धावसंख्या 56 वर आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आयुष्याच्या वाटेवर किंवा क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये जेव्हा तुम्ही संघर्ष करता, कोणताही खेळ असू द्या, मानसिक तयारी तुमची असली पाहिजे. मनातून तुम्ही सगळं काही प्रत्यक्षात तुमच्या खेळातून उतरवायचं असतं आणि माघार घ्यायचे नसतं. म्हणून तर म्हटलं जातं ना, लागला वेल तरी वाट बदलणार नाही. स्वतःच्या स्वप्नांचा आता सहार नाही. लढत राहीन मी शेवटच्या श्वासापर्यंत
अर्ध्या रस्त्यामधून आता माघार घेण्या नाही. 6 चेंडू 12 धावा. बघायचंय अप्रतिम ही लढाई आहे. जिद्दीनं पेटून उठलेले हे दोन्ही संघ. संघर्ष त्यांचा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बरोबरची फाईट. दोन अगदी तुल्यबल्य संघामध्ये चाललेली लढत. शेवटचं षटक जबाबदारी केतन उलवेकरच्या खांद्यावर. 6 बॉल मध्ये पाहिजे होत्या 12 आणि पंच सांगतात ओव्हर स्टेप झाले. नो बॉल. नो बॉल दर्शवल्या पंचांनी. चला पंच लगेचच डाऊस क्लिअर करतील तिकडे. पंच लगेचच ते समजावतील. डाऊट क्लिअर करा आणि लगेचच मॅच तुम्हाला सुरू करायचे. चला डाऊट्स क्लिअर झाले तर असतील तर मॅच ऑन करा प्लीज. येस अंपायर सिग्नल नो बॉल. त्यामुळे अपकमिंग बॉल असे फ्री हिट. केतन उलवेकर फ्री हिटची संधी असेल. धावसंख्या झालेली ऑन बोर्डवर 57. 57. 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. फ्री हिटची संधी. वैभव पाटील हल्ला बॉल केलाय. हल्ला कल्होल केलाय. बॉल बाउंड्री लाईन बाहेर. दमदार हिट षटकार. धावसंख्या झालेली ऑन बोर्डवर 63 रन्स. 5 बॉल आणि आता 5 धावांची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण येऊन थांबलंय. वैभव पाटील मयूर मात्र जरूर बाद झालाय, परंतु वैभव पाटीलनं त्याच्या आक्रमकतेमध्ये कोणतीच कमतरता ठेवलेली नाही. हा फार चांगला षटकार. या अगोदर 3 बॉल तो डॉट बॉल झाला होता, परंतु त्याची रिकव्हरी त्यांनी या षटकाराने केली. 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. आता उर्वरित राहिली गोलंदाजी मार्कवर केतन उलवेकर. समोर वैभव पाटीलचं आव्हान. क्रिकेटच्या खेळामध्ये लढता आलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्युत्तर दिलं पाहिजे. मॅचचा रिझल्ट समोर येईपर्यंत तुम्ही मैदानामध्ये खेळाडू वृत्ती म्हणून, खेळाडू म्हणून अंतिम श्वासापर्यंत सर्वस्व समर्पित केलं पाहिजे. 5 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. या क्षणाला याही धावा तेवढ्याच टेन्शनचा असतात. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला. बॉल झाला डीप मध्ये मिड विकेटला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. गच्चाल क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण होते आणि थ्रो येईपर्यंत इझिली 2 धावा पूर्ण केले. सध्या नारायण संघाचे दोन्ही पॅटर्न स्पेशली वैभव पाटील जाणतोय की या मॅच मध्ये सिंगल डबल ने इथून सामना जिंकला जाऊ शकतो आणि त्याच उद्देशानं हा लोवर फुल टॉस बॉल त्यांनी 2 धावांसाठी खेळाय. 4 चेंडू आणि 3 धावांची आता उर्वरित गरज शिल्लक राहिलेली आहे. 4 बॉल 3. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. 4 बॉल 3 धावांची गरज. काही फिल्डिंग मध्ये सजावटी सध्या सुरू आहेत. श्री गणेश चायनीज कॉर्नर मध्ये भरपूर गर्दी आहे.
1:48 झालेले आहेत. 4 बॉल आणि 3 धावांची गरज. निर्णायक बॉल फेके केतन उलवेकर समोर वैभव पाटील. 2 षटकार, 1 चौकार, 1 ट्रिपल, 2 डबल आणि 1 सिंगल त्यामध्ये त्यांनी केली आहे. सगळं काही केलंय. बघायचंय 4 बॉल आणि 3. कमी गतीचा बॉल, वाईड यॉर्कर, सक्सेसफुल डिलिव्हरी. अप्रतिम. मी म्हटलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत मोरबे संघ देखील लढण्यापैकी संघ आहे. क्रिकेट खेळामध्ये लढायचं असतं, रडायचं नसतं. 3 बॉल आणि आता 3 वर हे समीकरण येऊन थांबलंय. मन के जीते जीत, मन के हारी हार, उन पे है धिक्कार जो मन से लढे नाही. आणि मैदानामध्ये तुम्ही लढलं पाहिजे. 3 बॉल 3 धावांची गरज. लढतायत, चांगली मॅच आहे, काटा किर लढत आहे. 3 बॉल 3 बॉल टू रन समीकरण. वंडरफुल. आणखी एकदा चाकवलंय मैदानामध्ये केतन उलवेकर. आता माघार घ्यायची नाही हा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. आणि अगदी लगातार 2 डॉट बॉल फेकत असताना त्यांनी त्याचं स्पष्ट मत त्याच्या गोलंदाजीतून उतरवलंय. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी. धावा पाहिजे 3. व्हॉट अ मॅच. सगळे सामने हाय व्होल्टेज झालेतच. पहिल्या मॅच पासून हाय व्होल्टेज ड्रामा, तसाच मैदानामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघा मी. 2 बॉल 3 जबरदस्त ही लढाई आहे. उंच गेला बॉल, ओव्हर पिच, हवेत, फिल्डर ऑन द बॉल, विकेट. वैभव पाटील वॉकिंग बॅक टू द डगआउट. जर संघर्ष वाट्याला आला तर तो करायचा असतो. जसं की एखाद्या पर्वतामध्ये एक छोट्याशा ओढ्याचं रूपांतर एका नदीमध्ये होते आणि नदी जेव्हा प्रवाहामध्ये चालते ती तिच्या वाट्यामध्ये येणारे सगळे खास खळगे पार करत असताना आपल्या दिशेने ती निघत असते. म्हणून आयुष्याच्या रस्त्यामध्ये किती खास खळगे आले तरी खचून न जाता आपला प्रवास सुरू ठेवायचा असतो. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 5 बॉल 5चं समीकरण होतं आणि तोच सामना अंतिम 1 बॉल 3 धावांवर येऊन थांबलाय. व्हॉट अ मॅच. आजचे सुरुवातीचे 2 सामने 1 बॉल 2चे होते आणि आत्ताचा हा सामना 1 बॉल 3चा आहे. पुन्हा एकदा मी सांगेन, सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल हे लक्षात घ्या. 1 बॉल 3 धावांची गरज. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे, मेंदूला सुन्न करणारा सामना आहे, धडकन तेज करणारा सामना आहे. कारण 1 बॉल मध्ये पाहिजेत 3 धावा. काटाकीर ही लढाई. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल का चेसिंग करत असताना आतापर्यंत सुरक्षित प्रवास होता, परंतु मागील 3 बॉल एकही रन आलेला नाहीये. तो आई गावदेल नारायण संघ की या मॅच मध्ये श्रीयन 11 श्री गणेश मोरबे संघ. प्रेक्षकांना सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. शेवटचा 1 बॉल 3 धावांची गरज. आणि हा बॉल फुलटॉस. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, पंचांची कोणतीच रिॲक्शन नाहीये, परंतु आता त्यांनी रेफर केला थर्ड अंपायर कडे. चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. फेअर की अनफेअर हे चेक केलं जाईल. पंच नो बॉल चेक तर होईलच, परंतु का एक साइड धरून ठेवली तो बॅटरनं तेही महत्वाचं आहे. कारण जयेश पाटील आणि ऑर्गनायझर टीमचा प्रश्न आहे. इट्स अ नो बॉल. डायरेक्टली बॉल हातामध्ये गेले त्यामुळे हा बॉल काउंट केला जाईल. नो बॉलची 1 रन मिळेल. अपकमिंग बॉल असेल फ्री हिट ही ऍडव्हान्टेज आहे. जरी जेल वगैरे क्लीन बोल्ड वगैरे झालं तरी फ्री हिट आहे, कारण फ्री हिटच्या चेंडूवर बॅटर फक्त रनआउटच होऊ शकतं किंवा क्रिकेटच्या नियमानुसार हँडलिंग द बॉल या नियमानुसार तुम्ही बॉल आउट होऊ शकतं, बाकी नाही. त्यामुळे बघायचंय ऑप्शन फक्त डॉट बॉल किंवा 1 रनचं. 1 रन आली तो होईल सुपर ओव्हर.
झेल हवेत असला तरी काय असेल ते, कारण फ्री हिट आहे. 1 बॉल 2 पहिली मॅच, 1 बॉल 2 मिसफील्ड चौकार. दुसरी मॅच 1 बॉल 2 धावा धावून पूर्ण झाल्या होत्या आणि हा तिसरा सामना जो 1 बॉल 2 येऊन थांबलाय. काय मॅच झाली आहे. राजेंद्र पाटील साहेब थोडे व्यस्त होते, चर्चा सुरू होती, ते आता पुढे येऊन थांबलेत. आणि जे खेळाडू अगदी बघू शकता मैदानामध्ये थोडं टेन्शनचा माहोल आहे. 1-0 मध्ये 2 धावांची गरज आहे. सामना बरोबर सुटला सुपर ओव्हर, परंतु बॅटिंग टीम बॉलिंग टीम लक्ष द्या. डायरेक्टली बॉल डॉट आला, विकेट किपरनं डायरेक्ट पकडला तर रन मिळणार नाही. किंबहुना एक खेळाडूनं जर स्ट्राईक धरून ठेवली, दुसरा धावत आला, तीही रन मिळणार नाही. आणि जर विकेट किपर नंतर डॉट बॉल येऊन बॉल जर सुटला तर तुम्ही धावू शकता. हे नियम महत्वाचे आहेत. त्यामुळे आता जे लांब बसले होते ते जवळ आलेत, जे जवळ होते ते रेलिंगच्या जवळ आलेत आणि जे रेलिंगच्या जवळ होते ते पायांच्या टाचांवर उभे राहिलेत. कारण 1 बॉल मध्ये धाव पाहिजे 2. 1 रन आली तो होईल सुपर ओव्हर, 2 रन आले तो होईल चेसिंग, डॉट बॉल आला तर मॅच जिंकेल मोरबे. बघायचंय 1 बॉल 2. ढकलला बॉल, खेळाडू दूर आहे, फार दूर आहे. पहिली धाव पूर्ण झाली, दुसरी धाव मिसफील्ड. 2 धावा पूर्ण झाले तरी सामना जिंकलाय. ऐका दिलन नारायण संघाला अभिनंदन.